गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. पहिला जो टॉपिक होता तो होता डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्यानंतर इनऑर्गॅनिकमध्ये दुसरा जो टॉपिक आपल्याला आहे तो आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सीटी असेल, नीट, JEE या परीक्षेमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंडवर प्रश्न येतात. तर आपण टॉपिकला सुरुवात करू. इंट्रोडक्शन मध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे, व्हॉट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. डेफिनेशन जर आपण बघितली कोऑर्डिनेशन कंपाऊंडची, तर डेफिनेशन आहे a coordination compound consists of central metal atom or ion surrounded by atoms or molecules. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये किंवा त्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड असंही म्हणतात, यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम असतो किंवा आयन असतो आणि तो सराउंडेड असतो बाय नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. मग आता प्रश्न आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ॲटम जो आहे, त्या सेंट्रल मेटल ॲटम भोवती जे आयन्स असतात, ॲटम्स असतात किंवा मॉलिक्युल असतात, ते कुठले असतात. आपल्याला माहिती की मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि म्हणून मग मेटल भोवती जे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत ते असतात निगेटिव्हली चार्ज आयन किंवा न्यूट्रल मॉलिक्युल. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम or ion surrounded by negatively charged anion or neutral molecule. मेटल भोवती निगेटिव्हली चार्ज आयन असतात किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असतात. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सिस्प्लॅटिन. सिस्प्लॅटिनचं जर आपण फॉर्म्युला जर बघितला तर त्यामध्ये जो मेटल आहे, सिस्प्लॅटिन हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, त्यामध्ये जो मेटल आहे तो आहे प्लॅटिनम आणि त्या भोवती जे आयन्स आहे, हा आयन Cl2 आहे, निगेटिव्ह आयन Cl2 आणि न्यूट्रल मॉलिक्यूल जो आहे तो NH3 आहे. तर असा हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे सिस्प्लॅटिनम. आणि या सिस्प्लॅटिनम मध्ये त्यांनी सांगितलेलं इट इज सराउंडेड बाय 2 अमोनिया मॉलिक्युल्स, NH3, 2 अमोनिया मॉलिक्यूल न्यूट्रल मॉलिक्यूल and 2 chloride ions आणि 2 chlorides ions. तर पुन्हा एकदा आपण डेफिनेशन बघू. सो व्हॉट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आर द कंपाउंड्स in which central metal atom or ion is surrounded by negatively charged ion or neutral molecule. या सिस्प्लॅटिनम मध्ये जे निगेटिव्ह आयन जे आहे ते Cl- आहे आणि जो न्यूट्रल मॉलिक्यूल दिलेला आहे तो अमोनिया आहे. 2 अमोनिया, 2 क्लोराईड आहे. प्लॅटिनमवर पॉझिटिव्ह चार्ज, क्लोराईड आयनवर निगेटिव्ह चार्ज. NH3 न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, तो पण प्लॅटिनम बरोबर त्याने बॉन्ड फॉर्म केलेला आहे. क्लोराईडने सुद्धा बॉन्ड फॉर्म केलेला आहे आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणतो. The ligands are linked directly to central metal ion through coordinate bonds. मग हे जे लिगॅंड, आता शब्द इथे आलेला आहे लिगॅंड्स. लिगॅंड्स कशाला म्हणतात? लिगॅंड्स पुढे आहेत आपल्याला, त्याचं क्लासिफिकेशन आहे. परंतु कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये प्लॅटिनम हा मेटल आहे, 2 अमोनिया मॉलिक्यूल आणि 2 क्लोराईड आयन जे आहेत ते लिगॅंड्स असं म्हणतात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये त्यांना लिगॅंड्स म्हणतात. हे जे 2 अमोनिया आणि 2 क्लोराईड आयन जे आहे लिगॅंडच्या स्वरूपामध्ये, त्यांच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे त्या बॉन्डला कोऑर्डिनेशन बॉन्ड असं म्हणतात. मग हा बॉन्ड कशा पद्धतीने फॉर्म झाला, त्याच्या थिरीज आहेत ते आपल्याला पुढे अभ्यासामध्ये आहेत. त्यामध्ये व्हॅलन्स बॉन्ड थिअरी असेल किंवा क्रिस्टल फिल्ड थिअरी, बॉन्ड कशा पद्धतीने फॉर्म झाला,
ते आपल्याला पुढे अभ्यासामध्ये आहेच. परंतु लक्षात ठेवा की मेटल भोवती लिगॅंड्स असतात. लिगॅंड्स निगेटिव्हली चार्ज असेल, आयन म्हणतात, किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असेल. आणि आता हा जो कोऑर्डिनेशन बॉन्ड जो आहे, हा लिगॅंड आणि मेटल मध्ये हा जो कोऑर्डिनेशन बॉन्ड जो फॉर्म झालेला आहे तो एरोने रिप्रेझेंट करतात. आणि या ठिकाणी त्यांनी एरो दाखवलेला आहे आणि त्यांनी सांगितले की द एरो हेड पॉइंट्स टू इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. हा जो एरो जो आहे तो एरो जे हेड आहे ते कशाकडे असतं, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टरकडे असतं. मग आता याच्यामध्ये या कॉम्प्लेक्स मध्ये सिस प्लॅटिनम मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण असतो, मेटल असतात. कारण मेटल इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात, त्यांना इलेक्ट्रॉनची गरज असते, म्हणून ते इलेक्ट्रॉन घेतात लिगॅंड्स कोण, आणि मग कोऑर्डिनेशन बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म होतो. आणि हा कोऑर्डिनेशन बॉन्ड दाखवण्यासाठी हा एरोचा उपयोग करतात. आणि एरोचं हेड ते नेहमी मेटल सेंट्रल मेटल ऍटम कडे दाखवलेलं असतं. का दाखवतात, का दाखवलेलं असतं, कारण सेंट्रल मेटल ऍटम जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि हे जे लिगॅंड्स आहे ते मेटलला इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म करतात. मग आपण सिस प्लॅटिनमचं जर आपण बघितलं, सिस प्लॅटिनम खाली स्ट्रक्चर पहा, या ठिकाणी दिलेलं आहे की प्लॅटिनम हा सेंट्रल मेटल ऍटम आहे. त्याच्यानंतर त्याच्या भोवती 2 अमोनिया आणि 2 क्लोराईड आयन आहे. अमोनियामध्ये जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजन प्लॅटिनमला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. प्लॅटिनम हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉन कमी आहे त्याच्याकडे. आणि मग या 2 अमोनियामध्ये जे नायट्रोजन ऍटम जो आहे याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे, तो प्लॅटिनमला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म करतो. त्याच पद्धतीने क्लोराईड आयन जो आहे, Cl2 क्लोराईड आयन जे आहे ते क्लोराईड आयन सुद्धा प्लॅटिनमला इलेक्ट्रॉन पेअर देतात आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतात. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर फॉर्म करायचे असतील, तयार करायचे असतील, तर आपल्याला मेटल लागतं, ट्रान्झिशन मेटल्स लागतं. जनरली आपण या अगोदरच्या टॉपिक मध्ये शिकलेलो आहोत ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये, की ट्रान्झिशन एलिमेंट्स अशा प्रकारचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करतात. ही त्यांची टेंडन्सी आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करण्याची, ट्रान्झिशन एलिमेंटची. मग हे जे ट्रान्झिशन मेटल आहे हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करतात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करण्यासाठी आपल्याला मेटल लागेल, त्यानंतर लिगॅंड्स लागतील. यामध्ये सिस प्लॅटिनम मध्ये 2 NH3 जे लिगॅंड्स आहे, हे 2 Cl जे आहे ते पण लिगॅंड्स. लिगॅंड्स कोण असतात, लिगॅंड्स हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन शिल्लक असतात, इलेक्ट्रॉन पेअर असतात. ते मेटलला, सेंट्रल मेटल ऍटमला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतात, कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करतात. अशा कंपाऊंडला कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणतात. पुन्हा एकदा, व्हॉट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड? Coordination compound consists of central metal atom or ion surrounded by number of atoms of molecules. Central metal atom भौतिक कोण असतात, निगेटिव्हली चार्ज anion असतील किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असेल. आपल्याला माहिती की निगेटिव्हली चार्ज anion वर निगेटिव्ह चार्ज असतो, मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज, त्यामध्ये अट्रॅक्शन बॉन्ड फॉर्म होणार. न्यूट्रल मॉलिक्यूल जर आपण बघितलं, अमोनिया असेल किंवा वॉटर असेल, हे न्यूट्रल मॉलिक्यूल. त्यामध्ये अमोनियामध्ये नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, मेटलला कोऑर्डिनेशन कंपाऊंड फॉर्म करतो, कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतो. वॉटर असेल, वॉटर पण न्यूट्रल लिगॅंड आहे, यांना लिगॅंड म्हणलं जातं. हे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात मेटलला आणि सेंट्रल मेटल ऍटमला, कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतात आणि अशा प्रकारचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होतात. आणि हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड खूप महत्वाचे असतात, त्याच्याकडे आपल्याला ऍप्लिकेशन्स आहेत. तर हा झाला इम्पॉर्टंट पार्ट या इंट्रोडक्शनचा. यामध्ये सिस प्लॅटिनम याचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा, PtNH3 होल ट्वाइस Cl
दोन Cl2 आहे आणि दोन NH3 आहे सिस प्लॅटिनम आणि त्यांनी सांगितले की फॉर एक्झाम्पल केमोथेरपी ड्रग आहे सिस प्लॅटिनम हे केमोथेरपी ड्रग आहे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी हे ड्रग वापरलं जातं त्यानंतर यामध्ये असे म्हटलं गेलेलं आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होताना मेटल जो आहे आणि लिगॅंड जो आहे यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनला लुईस ऍसिड बेस इंटरॅक्शन असंही म्हटलेलं आहे मग आता लुईस बेस मग त्यासाठी आपल्याला लुईस ऍसिड्स आणि लुईस बेस थेरी काय आहे हे माहित पाहिजे मग आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो सेंट्रल मेटल ऍटम असतो त्याला लुईस ऍसिड असं म्हणतात म्हणजे लुईस ऍसिड का म्हटलं कारण तो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो लिगॅंड कोण म्हणजे दोन अमोनिया आहेत आणि हे दोन Cl आहे हे लिगॅंड्स आहे इलेक्ट्रॉन पेअर त्यांनी डोनेट केलेले आहे मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केले मेटलने इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट केले म्हणून याला लुईस ऍसिड मेटलला लुईस ऍसिड म्हटलेलं आहे मग लिगॅंडला काय म्हटलं जाईल लिगॅंडला लुईस बेस म्हटलं जाईल लुईस बेस का कारण ते इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात म्हणून ते लुईस बेस आहे म्हणून वेगवेगळ्या थिरीज आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत त्यामध्ये ही पहिली थिरी आपण त्याला आपण थिरी त्याने सांगितली लुईस ऍसिड बेस थिरी ती प्रामुख्याने सिडविक्स थिरी असं पण म्हणतात त्याला सिडविकने काय सांगितलं की लिगॅंड्स आर लुईस बेस सो वाय लिगॅंड्स आर लुईस बेस बिकॉज दे डोनेट इलेक्ट्रॉन पेअर to the central metal atom and therefore ligands are Lewis base and metals are Lewis acid why they are Lewis acid because they accept electron pair and metal and ligand यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होताना त्या इंटरॅक्शनला लुईस बेस इंटरॅक्शन असं म्हटलं आहे तर हा झाला इंट्रोडक्शनचा पार्ट इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्ये दोन पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे एक म्हणजे डेफिनेशन आणि दुसरी पॉइंट म्हणजे इंटरॅक्शन जे आहे त्या इंटरॅक्शनला लुईस ऍसिड लुईस बेस इंटरॅक्शन असं म्हटलेलं आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करण्यासाठी मेटल सेंट्रल मेटल ऍटम पाहिजे आणि लिगॅंड्स पाहिजे लिगॅंड्स कोण लिगॅंडचे इलेक्ट्रॉन पेअर मेटलला डोनेट करतात ते त्यांना आपण लिगॅंड्स असं म्हणतो पुढे आपला पॉइंट आलेलाच आहे टाइप्स ऑफ लिगॅंड्स सो 2 points we have to remember. First point is definition of coordination compounds. So coordination compounds are the compound in which central metal atom or ion is surrounded by number of atoms or molecules. Metal पॉझिटिव्ह आहे म्हणून तो सराउंड जो होतो त्याच्या भोवती जे आयन्स ऍटम असतील किंवा मॉलिक्युल असतील ते ऍटम्स कुठले असतात निगेटिव्हली चार्ज असेल किंवा न्यूट्रल मॉलिक्युल असेल त्यांना आपण लिगॅंड असं म्हणतो आणि या दोघांची जी इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनला म्हटलेलं आहे लुईस ऍसिड बेस इंटरॅक्शन लुईस ऍसिड बेस इंटरॅक्शन का म्हणलं कारण यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो मेटल असतो तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो इलेक्ट्रॉन कमी असतात पण तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून तर लुईस ऍसिड म्हणला लुईस ऍसिडची थिअरी आहे आणि लिगॅंड जो आहे तो इलेक्ट्रॉन रिच असतो तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो मेटलला म्हणून त्याला लुईस बेस म्हटलेलं आहे म्हणून या दोघांची जी इंटरॅक्शन आहे ती लुईस ऍसिड बेस इंटरॅक्शन आहे तर हा आपला इंट्रोडक्शनचा पार्ट आहे त्याच्यानंतर पुढं टॉपिक मध्ये आहे लिगॅंड्स हा एक महत्वाचा टाइप्स ऑफ लिगॅंड्स आपल्याला माहिती लिगॅंड्स हे कोण असतात की जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात सेंट्रल मेटल ऍटमला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना आपण लिगॅंड्स असं म्हणतो सो व्हॉट आर लिगॅंड्स लिगॅंड्स काय असेल काय असतात आता सिस प्लॅटिनमच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जर विचारलं लिगॅंड्स काय काय आहे तर तुम्ही सांगाल की 2 अमोनियाचे मॉलिक्युल लिगॅंड्स आहे आणि 2 क्लोराईड आहे हे लिगॅंड्स आहे त्यांनी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केलेले आहे सो what are ligands types बघण्या अगोदर आपण लिगॅंडची डेफिनेशन बघू what are ligands so ligands are atoms or atoms असतील आयन असतील or molecule असतील
they have capability to donate electron pair to the central metal atom or ion. So what are ligands? Ligands may be atoms, maybe ions, maybe molecules. They donate electron pair to the central metal atom are called ligands. Ligand atom असतील, ion असतील, molecule असतील, ते मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. ज्यांची इलेक्ट्रॉन पेअर डोनेटिंग कॅपॅसिटी आहे, थोडक्यात ज्यांची इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅपॅसिटी आहे त्यांना लिगॅन्ड्स असं म्हणतात. आणि जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यालाच काय म्हणतात, लुईस बेस म्हणतात. मी सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ही जी इंटरॅक्शन आहे मेटल आणि लिगॅन्डची ती कशी आहे, लुईस ऍसिड बेस इंटरॅक्शन. सो टाइप्स ऑफ लिगॅन्ड्स च्या अगोदर लिगॅन्डची डेफिनेशन. सो व्हॉट आर लिगॅन्ड? लिगॅन्ड्स आर ॲटम, आयन और मॉलिक्यूल which is capable of donating electron pair to the central metal atom or ion. coordination compound मध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम आहे किंवा आयन आहे त्याला जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना लिगॅन्ड्स म्हणतात. तर मग एक ॲटम असतील, आयन असेल किंवा मॉलिक्यूल. आता इथं पहा, सिस प्लॅटिनम मध्ये NH3 हे मॉलिक्यूल आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, आणि 2 Cl जे ते आयन आहे, क्लोराईड आयन आहे. तर अशा पद्धतीने जे असतात त्यांना लिगॅन्ड्स असं म्हणलं जातं. मग आता लिगॅन्डचं टाइप्स हा पार्ट आहे महत्वाचा. लिगॅन्डची टाइप्स. आता लिगॅन्डचे टाइप्स कशावरून पडतात हा पहिला प्रश्न. तर लिगॅन्डचे जे टाइप्स आहे हे डोनर, त्याला आपण डेन्सिटी, डोनर ॲटम डोनेटिंग कॅपॅसिटी वरून लिगॅन्डचे टाइप्स पडलेले आहेत. डोनेटिंग कॅपॅसिटी किंवा डेन्सिटी, त्या डोनेटिंग कॅपॅसिटीलाच काय म्हणलं जातं, डेन्सिटी असं म्हटलेलं आहे. डेन्सिटी. सो ligands are classified on the basis of density. Depending upon the number of electron donor atom. ligand मध्ये नंबर ऑफ atoms किती आहे इलेक्ट्रॉन डोनेट करणारे, त्यावरून लिगॅन्डचं क्लासिफिकेशन होतं. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. लिगॅन्डचं क्लासिफिकेशन ऑन व्हॉट बेसिस, कुठल्या बेसिसवर केलेलं आहे, तर डोनर ॲटम वरून. एक डोनर ॲटम असेल किंवा 2 असेल किंवा 2पेक्षा जास्त असेल, तर असे जे असतात त्या सर्व लिगॅन्डचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. समजलं? सो व्हॉट आर लिगॅन्ड्स? लिगॅन्ड्स आर ॲटम्स, आयन or molecule which donate electron pair to the central metal atom or ion. How, on what basis ligands are classified? On the basis of number of donor atom. त्या लिगॅन्ड मध्ये नंबर ऑफ डोनर ॲटम किती आहे त्यावरून लिगॅन्डचं क्लासिफिकेशन होतं. फॉर एक्झाम्पल, पहिला जो क्लास दिलेला आहे त्याला म्हणतात मोनोडेंटेट. मोनोडेंटेट लिगॅन्ड किंवा ज्याची डेन्सिटी पण आहे. मोनोडेंटेट लिगॅन्ड म्हणजे काय, की जो एक, ज्या लिगॅन्ड मध्ये एकच ॲटम, सिंगल डोनर ॲटम आहे, की जो इलेक्ट्रॉन पेअर मेटलला डोनेट करतो, असे जे लिगॅन्ड असतात त्या लिगॅन्डला म्हणतात मोनोडेंटेट लिगॅन्ड. समजलं? पहिला जो टाइप सांगितलाय त्या लिगॅन्डच्या टाइपला म्हटलेलं आहे मोनोडेंटेट लिगॅन्ड. सो व्हॉट इज मोनोडेंटेट लिगॅन्ड? A ligand which has only one donor atom, एकच डोनर ॲटम आहे किंवा जो एकच इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो सेंट्रल मेटल ॲटमला, त्याला मोनोडेंटेट लिगॅन्ड असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ Cl- क्लोराइड आयन, हायड्रॉक्सिल आयन, OH- सायनाइड आयन, हे जे आहे हे यामध्ये Cl एकच आहे, हायड्रॉक्सिल आयन मध्ये ऑक्सिजन जो आहे तो एकच ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतो. Cn मध्ये कार्बन किंवा नायट्रोजन पैकी एकच इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, म्हणून त्यांना मोनोडेंटेट म्हटलेलं आहे. आपण जर अमोनियाचं स्ट्रक्चर बघितलं, अमोनिया सुद्धा मोनोडेंटेटच आहे. सिस प्लॅटिनम मधला जो अमोनिया आहे तो सुद्धा मोनोडेंटेटच आहे. का बरं? कारण अमोनियामध्ये नायट्रोजन एकच ॲटम इलेक्ट्रॉन पेअर मेटलला देतो, डोनेट करतो, म्हणून तो मोनोडेंटेट झाला.
आता खाली स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता इथं जर आपण बघितलं तर हा जो सीएल आहे, हा सीएल 1 2 3 4 इलेक्ट्रॉन पेअर सीएल कडे आहे. परंतु तो एकच इलेक्ट्रॉन पेअर मेटलला देतो, 4 देत नाहीत. हे एक लक्षात ठेवा. म्हणून त्याला मोनोडेंटेट, एकच इलेक्ट्रॉन पेअर त्यांनी डोनेट केली आणि तो एकच ॲटम आहे, इलेक्ट्रॉन देतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो मेटलला, म्हणून त्याला मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हायड्रॉक्सिल आयनचं जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर त्यामध्ये डोनर ॲटम जो आहे तो ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन पेअर किती आहे? 2. परंतु तो एकच इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून मेटल बरोबर, सेंट्रल मेटल ॲटम बरोबर कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतो, म्हणून त्याला मोनोडेंटेट किंवा युनिडेंटेट असं म्हणलेलं आहे. सीएन सुद्धा हा सायनाइड जो आहे त्यामध्ये कार्बनवर पण 2 पेअर दिसते आणि नायट्रोजनवर पण 2 पेअर दिसते, आणि म्हणून त्यांना सुद्धा नायट्रोजन डोनेट पेअर, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो किंवा कार्बन करेल, म्हणून त्यांना मोनोडेंटेट, एकच ॲटम आहे म्हणून त्यांना मोनोडेंटेट लिगॅंड असं म्हटलेलं आहे. समजलं? तर हा पहिला टाईप झाला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा, मोनोडेंटेट लिगॅंड. काय बघतोय आपण टॉपिक मध्ये? टाइप्स ऑफ लिगॅंड्स. लिगॅंड्स काय आहेत? ॲटम आहेत, आयन आहे किंवा मॉलिक्यूल आहे विच हॅव कॅपेबिलिटी or capacity to donate electron pair to the central metal atom or ion is called ligands. लिगॅंडचं क्लासिफिकेशन कशावरून करतात, कुठल्या बेसिसवर करतात? नंबर ऑफ डोनर ॲटम. डोनर ॲटम किती आहे? 1 आहे, 2 आहे, या पद्धतीने. पहिला जो टाईप आहे त्याला म्हणतात मोनोडेंटेट. मोनोडेंटेट म्हणजे काय? ज्या लिगॅंडमध्ये एकच सिंगल डोनर ॲटम आहे, सिंगल डोनर ॲटम एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो मेटलला, कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतो, त्याला म्हणतात मोनोडेंटेट लिगॅंड. उदाहरणार्थ क्लोराईड आयन, हायड्रॉक्सिल आयन आणि सायनाइड आयन हे मोनोडेंटेट लिगॅंड आहे, कारण त्यामध्ये एकच ॲटम इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. पुढचा जो टाईप दिलेला आहे तो आहे पॉलीडेंटेट. आता पॉलीचा अर्थ काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर ॲटम असतील इलेक्ट्रॉन देणारे, अशा लिगॅंडला पॉलीडेंटेट लिगॅंड असं म्हणतात. A polydentate ligand has 2 or more donor atoms linked to the central metal atom. आता हे लिगॅंड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यामध्ये पहिला जो पॉलीडेंटेट मध्ये पहिला जो सांगितलाय तो सांगितलाय बायडेंटेट लिगॅंड. म्हणजे पॉलीडेंटेट मध्ये फर्दर क्लासिफिकेशन होतं, 2 असेल तर त्याला बायडेंटेट म्हणतात. पॉलीडेंटेट मध्ये पहिला जो येतो तो बायडेंटेट, 2 डोनर ॲटम आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारे, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारे. त्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे तिथले इथिलीन डायअमाइड्स. जर आपण स्ट्रक्चर बघितलं इथिलीन डायअमाइडचं, तर आपण स्ट्रक्चर मध्ये आपल्या लक्षात येईल की हे जे 2 नायट्रोजन आहे, हे 2 नायट्रोजन मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि मेटल बरोबर बॉन्ड फॉर्म करतात, आणि 2 नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे बायडेंटेट लिगॅंड. हे आपल्याला नाव पुढे लक्षात ठेवायचे आहे. बायडेंटेट मध्ये पहिलं आपण जे एक्झाम्पल बघितलं ते बघितलं इथिलीन डायअमाइड, त्याला शॉर्ट मध्ये EN असे म्हणतात. मग त्या इथिलीन डायअमाइड मध्ये 2 नायट्रोजन मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून त्याला बायडेंटेट म्हणतात. त्यानंतर ऑक्झिलेट आयन, फॉर्म्युला आहे C2O4 2- चार्ज. आता ऑक्झिलेट आयनचं जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर त्यामध्ये 2 ऑक्सिजन जे आहेत, हे 2 ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात मेटलला आणि ते मेटल बरोबर बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून त्याला म्हणतात बायडेंटेट. पॉलीडेंटेट लिगॅंड म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ॲटम आहे इलेक्ट्रॉन डोनेट करणारे मेटलला. त्यामध्ये बायडेंटेट मध्ये आपण आता 2 एक्झाम्पल बघितले, इथिलीन डायअमाइड आणि ऑक्झिलेट आयन. स्ट्रक्चर महत्वाचं आहे. इथिलीन डायअमाइड मध्ये 2 नायट्रोजन डोनर ॲटम आहे, ऑक्झिलेट आयन मध्ये 2 ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज आहे, आपण बघतो ऑक्सिजन, ते इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात मेटलला आणि मेटल वरती बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून ते बायडेंटेट झाले.
आणि आता सगळ्यात नंतर पुढे ट्रायडेंटेट असेल, टेट्रा असेल, पेंटा असेल. मग आता एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, महत्वाचं आहे. इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट आयन हा जो लिगॅंड आहे, हा लिगॅंड हेक्साडेंटेट आहे. किती डेंटेट लिगॅंड आहे याच्या ईडीटीवर प्रश्न विचारला जातो. 3 प्रकारचे प्रश्न विचारतात कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये. पहिला प्रश्न जो असतो तो म्हणजे ईडीटी किती डेंटेट आहे, तो हेक्साडेंटेट आहे. हेक्साडेंटेट म्हणजे 6 ऍटम त्याचे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि मेटल बॉन्ड फॉर्म करतात. दुसरा प्रश्न, हेक्साडेंटेट मध्ये किती ऑक्सिजन आणि किती नायट्रोजन आहे. मग आपण बघितलं, हा जो नायट्रोजन, हा एक नायट्रोजन आहे, हा एक नायट्रोजन आहे, असे एकूण 2 नायट्रोजन आणि या बाजूचे जे 2 ऑक्सिजन आणि या बाजूचे हे जे 2 ऑक्सिजन आहे, अशी एकूण 4 ऑक्सिजन. आणि म्हणून त्याला हेक्साडेंटेट. हेक्साडेंटेट कशी, 4 ऑक्सिजन आणि 2 नायट्रोजन हे मेटलला इलेक्ट्रॉन देऊन त्याच्या भोवती बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून तो हेक्साडेंटेट आहे. हेक्सा मध्ये लक्षात ठेवा, हेक्सा कशी, 4 ऑक्सिजन, 4 ऑक्सिजन हे आणि 2 सेंटरचे 2 नायट्रोजन हे एकूण 6 मिळून इलेक्ट्रॉन देतात आणि बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून तो हेक्साडेंटेट आहे. आणि तिसरा प्रश्न जो येतो तो म्हणजे ईडीटीचं खालीलपैकी स्ट्रक्चर कुठलं आहे. ईडीटीचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवायचे, इथिलीन डायअमाइन आहे, इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट आयन म्हणलेलं आहे. स्ट्रक्चर जर बघितलं, NCH2 N N नायट्रोजनला परत CH2 C डबल बॉन्ड O मायनस CH2 C डबल बॉन्ड O मायनस. तर अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर आहे. तर हा जो लिगॅंड आहे हा हेक्साडेंटेट लिगॅंड त्याला म्हणलेला आहे. त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा जो टाईप आहे त्या लिगॅंडच्या टाईपला म्हणलेले ॲम्बिडेंट लिगॅंड. ॲम्बिडेंट लिगॅंड याचा अर्थ काय, याच्यावर ॲम्बिडेंट लिगॅंडवरील प्रश्न येतात. तर ॲम्बिडेंट लिगॅंड म्हणजे काय, की असा लिगॅंड आहे की त्या लिगॅंडमध्ये 2 डोनर ऍटम्स आहे, इलेक्ट्रॉन देणारे 2 ऍटम्स आहे, परंतु बॉन्ड एकच ऍटम इलेक्ट्रॉन देतो आणि बॉन्ड फॉर्म करतो. असे जे असतात त्या लिगॅंडला म्हटलं जातं ॲम्बिडेंट लिगॅंड. सो व्हॉट आर ॲम्बिडेंट लिगॅंड्स, विच हॅव 2 डोनर ऍटम्स, 2 डोनर ऍटम्स आहे, use the electron pair of either donor atoms to form a coordinate bond with the metal ion. म्हणजे 2 पैकी एकच ऍटम हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि बॉन्ड फॉर्म करतो, त्याला ॲम्बिडेंट लिगॅंड असं म्हटलेलं आहे. मग आता ॲम्बिडेंट लिगॅंडचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायची. मग पहिला जो दिलाय तो NO2 मायनस, हा जो आहे NO2, इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 2 ऍटम आहे इलेक्ट्रॉन देणारे, एक ऑक्सिजन आहे आणि एक नायट्रोजन. या 2 पैकी बॉन्ड नायट्रोजन, कधी नायट्रोजन जो आहे तो इलेक्ट्रॉन मेटलला देईल आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करेल, किंवा ऑक्सिजन, हा जो ऑक्सिजन आहे तो मेटलला इलेक्ट्रॉन देईल आणि बॉन्ड फॉर्म करेल. 2 पैकी एक कुठलाही बॉन्ड फॉर्म करेल. एक तर नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, मेटलला बॉन्ड फॉर्म करेल, किंवा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन देईल आणि बॉन्ड फॉर्म करेल. असे जे लिगॅंड्स म्हणजे त्यांच्यामध्ये डोनर ऍटम 2 आहे, परंतु बॉन्ड हा एकाच ऍटम कडून फॉर्म केला जातो, किंवा एकच ऍटम इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि बॉन्ड फॉर्म करतो, कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतो, अशा लिगॅंडला ॲम्बिडेंट. हा NO2 एक पहिला ॲम्बिडेंट लिगॅंड झाला. त्यानंतर थायोसायनाइड SCM हा एक आहे. आपण जर खाली बघितलं तर या थायोसायनाइड मध्ये जे 2 ऍटम आहे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारे, पैकी एक सल्फर आहे, सल्फर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, मेटलवर बॉन्ड फॉर्म करेल, किंवा नायट्रोजन जो आहे NCS, हा नायट्रोजन जो आहे हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल आणि बॉन्ड फॉर्म करेल. या 2 पैकी एक. CN आपण अगोदर जो बघितला, CN
हा हा जो CN आहे, हा सायनाइड, हा यालाही एम्बेडेंट लिगॅन म्हणलेलं आहे. का बरं? कारण याच्याकडे दोन डोनर ऍटम आहे, इलेक्ट्रॉन दोन मेटल बरोबर बॉन्ड फॉर्म करणारे, एक कार्बन आहे आणि एक नायट्रोजन आहे. कार्बन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल मेटलला किंवा नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करेल. असे जे लिगॅन्ड्स असतात त्या लिगॅन्ड्सला एम्बेडेंट लिगॅन्ड्स असं म्हटलं जातं. समजलं? तर एम्बेडेंट लिगॅन्ड. तर आता पुन्हा एकदा आपण लिगॅन्ड आणि त्याचे टाइप्स डिस्कस करू. लिगॅन्ड्स काय आहे? ऍटम आहे, आयन आहे किंवा मॉलिक्यूल आहे की जे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात सेंट्रल मेटल ऍटमला आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतात. त्यांना लिगॅन्ड्स म्हणतात. दे हॅव कॅपॅबिलिटी टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू द सेंट्रल मेटल ऍटम्स आर कॉल्ड लिगॅन्ड्स. क्लासिफिकेशन. ऑन व्हॉट बेसिस लिगॅन्ड्स आर क्लासिफाईड? लिगॅन्डचं क्लासिफिकेशन कशावर होतं? डेन्सिटीवर. डेन्सिटी म्हणजे त्यांच्यामध्ये किती ऍटम डोनर आहे, इलेक्ट्रॉन देणारे आहे. पहिला जो क्लास आहे, पहिला जो टाईप आहे त्याला म्हणतात मोनोडेंटेट. त्या लिगॅन्डमध्ये एकच ऍटम इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, त्याला मोनोडेंटेट लिगॅन्ड असं म्हटलेलं आहे. मग Cl- OH- Cn- NH3 वॉटर हे सगळे मोनोडेंटेट लिगॅन्ड आहे. त्यानंतर पॉलिडेंटेट. पॉलिडेंटेट म्हणजे काय की दोन किंवा दोनपेक्षा जास्त जो डोनर ऍटम असेल त्यांना पॉलिडेंटेट लिगॅन्ड म्हणलं जातं. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि बॉन्ड फॉर्म करतात, त्याला पॉलिडेंटेट लिगॅन्ड म्हणलं जातं. त्यामध्ये पहिला येतो बायडेंटेट. बायडेंटेट म्हणजे दोन डोनर ऍटम इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि सेंट्रल मेटल ऍटम बरोबर बॉन्ड फॉर्म करतात. त्यामध्ये पहिले जे आहे ते आहे इथिलीन डायमाइड. इथिलीन डायमंड मध्ये दोन नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि मेटल बरोबर बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून त्याला बायडेंटेट म्हटलेलं आहे. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते ऑक्झिलेट आयन. फॉर्म्युला आहे C2O4 यामध्ये दोन ऑक्सिजन जे आहे ते मेटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून त्याला बायडेंटेट म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे इथिलीन डायमंड टेट्रा ऍसिटेट आयन, त्याला EDTA असं म्हणतात. तो हेक्साडेंटेट आहे. 6 ऍटम इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि बॉन्ड फॉर्म करतात, त्याला हेक्साडेंटेट म्हटलंय. 6 ऍटम कुठले कुठले आहेत त्यामध्ये स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर 4 ऑक्सिजन आणि 2 नायट्रोजन हे सेंट्रल मेटल ऍटमला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म करतात. आणि EDTA स्ट्रक्चर महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा जो क्लास आहे लिगॅन्डचा त्याला म्हणलेलं एम्बिडेंट लिगॅन्ड. एम्बिडेंट लिगॅन्डचा अर्थ काय होतो की या लिगॅन्डमध्ये दोन डोनर ऍटम आहे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारे, परंतु बॉन्ड हा एकाच ऍटम कडून फॉर्म होतो किंवा एकच ऍटम इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि सेंट्रल मेटल ऍटम वरती कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करतो. मग त्या प्रश्न येतो खालीलपैकी एम्बिडेंट लिगॅन्ड कुठला आहे? मग एम्बिडेंट लिगॅन्डची एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायचे. त्यामध्ये NO2- नायट्राइट आहे, त्याच्यानंतर थायोसायनेट आहे, त्याच्यानंतर सायनाइड आहे. नायट्राइट मध्ये नायट्रोजन कोण बॉन्डिंग होते, नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल आणि बॉन्ड फॉर्म करेल, किंवा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल बॉन्ड फॉर्म करेल. थायोसायनाइड मध्ये सल्फर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल किंवा नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल, बॉन्ड फॉर्म करेल. सायनाइड सुद्धा Cn- हा सुद्धा एम्बिडेंट लिगॅन्ड आहे, कारण कार्बन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करेल किंवा नायट्रोजन जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड जो आहे तो फॉर्म करेल. तर याला अशा पद्धतीने याला आपण क्लासिफिकेशन ऑफ लिगॅन्ड असं म्हणतो.